नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात MX मराठी न्यूज. येथे तुम्हाला पेन्शन, सरकारी योजना, महागाई आणि तुमच्या हक्कांच्या प्रत्येक अपडेटची माहिती मिळते एकदम स्पष्ट, थेट आणि सोप्या शब्दात. आमच्याशी जोडलेले रहा, कारण आजची ही माहिती केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 7 मार्च 2026च्या या मोठ्या अपडेटमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. महागाई भत्ता, महागाई सवलत, पगार, पेन्शन, एरियर, 8व्या वेतन आयोगाशी संबंधित मागण्या, पेन्शन नियमांमधील बदलांची चर्चा आणि प्रलंबित पेन्शन असे अनेक मुद्दे सध्या वेगाने चर्चेत आहेत. येणाऱ्या काळात जो काही निर्णय होईल त्याचा थेट परिणाम लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खिशावर होणार आहे. म्हणूनच ही पूर्ण माहिती लक्षपूर्वक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात आधी बोलूया महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबद्दल. केंद्र सरकार वर्षातून 2दा या दरांमध्ये सुधारणा करते. यावेळी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की मार्च 2026च्या कॅबिनेट बैठकीत 2% वाढीला मंजुरी मिळू शकते. जर असे झाले तर सध्याचा 58% असलेला दर वाढून 60%पर्यंत पोहोचू शकतो. कर्मचाऱ्यांसाठी याचा अर्थ असेल वाढलेला पगार आणि पेन्शनधारकांसाठी दरमहा मिळणाऱ्या रकमेत मोठा दिलासा. सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या काळात ही वाढ लाखो कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची ठरेल. आता सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की हा निर्णय कधी होईल आणि पैसा कोणत्या महिन्यापासून मिळणार. चर्चांनुसार 15 मार्च 2026 पूर्वी कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर या वेळेत मंजुरी मिळाली तर मार्च किंवा एप्रिलच्या पेमेंटमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल. मात्र एप्रिलचा पगार आणि पेन्शनमध्ये वाढीव दराचा फायदा मिळण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. जर मंजुरी लवकर मिळाली तर मार्चमध्येही दिलासा मिळण्याचे संकेत मिळू शकतात. पण व्यावहारिकदृष्ट्या लोक एप्रिलच्या देयकाकडून अधिक अपेक्षा लावून बसले आहेत. जर 60% DA आणि DRला मंजुरी मिळाली तर केवळ पुढची वाढीव रक्कमच मिळणार नाही, तर जानेवारी 2026 पासून लागू होण्याच्या स्थितीत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा एरियर म्हणजे स्थगित रक्कम देखील दिला जाऊ शकतो. म्हणजेच 3 महिन्यांची थकबाकी एकाच वेळी मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. हा एरियर कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांसाठी मोठा आधार ठरू शकतो. घर खर्च, औषधांची बिले, वीज, भाडे, प्रवास, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा ज्या वेगाने महागल्या आहेत त्या दरम्यान ही एक रकमी रक्कम लोकांचे बजेट सांभाळण्यास मदत करेल. म्हणूनच आता सर्वांचे लक्ष कॅबिनेटच्या बैठकीकडे लागले आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघेही या गोष्टीची वाट पाहत आहेत की अधिकृत शिक्कामोर्तब कधी होते आणि वाढीव दर कोणत्या पेमेंटपासून लागू होतो. अनेकांची अपेक्षा हीच आहे की एप्रिल महिन्यात त्यांना 60% DA आणि DR सह पेमेंट पाहायला मिळेल आणि सोबतच 3 महिन्यांचा एरियरही मिळू शकेल. जर असे झाले तर ही वर्षातील सर्वात मोठी आर्थिक बातमी मानली जाईल. आता बोलूया 8व्या वेतन आयोगाशी संबंधित मोठ्या हालचालींबद्दल. 10 मार्च 2026 रोजी कर्मचारी संघटनांची एक महत्त्वाची बैठक होण्याची चर्चा आहे, ज्यामध्ये अनेक मोठ्या मुद्द्यांवर संयुक्त मागणीपत्र तयार केले जाऊ शकते. हे मागणीपत्र 8व्या वेतन आयोगासमोर ठेवले जाऊ शकते. यावेळी केवळ बेसिक पे किंवा फिटमेंट फॅक्टरची चर्चा होणार नाही, तर पेन्शन व्यवस्था, कम्युटेशन रिकव्हरी, अतिरिक्त पेन्शन, टॅक्स सवलत आणि महागाई भत्त्याच्या फॉर्म्युलामध्ये बदल यांसारखे मुद्दे प्रामुख्याने समोर येऊ शकतात. याच कारणामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कम्युटेशन रिकव्हरीचा मुद्दा सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. सध्याच्या व्यवस्थेत जर एखादा कर्मचारी निवृत्तीच्या वेळी पेन्शनचा एक हिस्सा कम्युटेशनच्या स्वरूपात घेतो तर त्याची वसुली दीर्घकाळ चालते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कालावधी 15 वर्षे मानला जातो. अनेक पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की हा कालावधी खूप जास्त आहे, विशेषतः जेव्हा अनेक राज्यांमध्ये हा कालावधी कमी आहे. प्रश्न हाच उपस्थित होत आहे की जर व्याज आणि गणनेचे आधार समान असू शकतात तर वसुलीच्या कालावधीत इतका फरक का? मागणी हीच आहे की 15 वर्षांचा हा कालावधी कमी करून 11 किंवा 12 वर्ष केला जावा, जेणेकरून पेन्शनधारकांना लवकर पूर्ण पेन्शन मिळू शकेल. हा केवळ तांत्रिक मुद्दा नसून वृद्धांच्या आर्थिक सुरक्षेशी जोडलेला प्रश्न आहे. दुसरा मोठा मुद्दा पेन्शनच्या वयोमर्यादेचा अतिरिक्त पेन्शनचा आहे. सध्या व्यापक स्तरावर ही व्यवस्था मानली जाते की 80 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पेन्शनचा लाभ सुरू होतो. पण कर्मचारी आणि पेन्शन संघटना सातत्याने ही मागणी करत आहेत की ही मर्यादा खूप जास्त आहे. त्यांचे म्हणणे आहे की भारतातील सरासरी वय पाहता बरेच लोक 80 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आरोग्य समस्या आणि आर्थिक दबावाचा सामना करायला लागतात. म्हणूनच अतिरिक्त पेन्शनचा लाभ आधी सुरू व्हायला हवा. हे लक्षात घेऊन ही मागणी समोर येत आहे की 65 वर्षापासून अतिरिक्त पेन्शनचा लाभ सुरू केला जावा.
65 वर्षाच्या वयात बेसिक पेन्शनमध्ये 5% अतिरिक्त सवलत, 70 वर्षावर 10%, 75 वर्षावर 15% आणि 80 वर्षावर 20% वाढ देण्याची मागणी केली जाऊ शकते. अशा व्यवस्थेमुळे वृद्ध पेन्शनधारकांना त्यावेळी आधार मिळेल जेव्हा त्यांना औषधे, उपचार, काळजी आणि दैनंदिन खर्चात सर्वात जास्त मदतीची गरज असते. वाढत्या वयासोबत खर्च वाढतात, म्हणूनच पेन्शन व्यवस्थेत वयाबरोबर आधारित सवलतीचा समावेश करण्याची मागणी आता अधिक प्रबळ झाली आहे. तिसरा मोठा मुद्दा पेन्शन टॅक्स फ्री करण्याची मागणी आहे. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की सेवा काळात त्यांनी पूर्ण निष्ठेने काम केले, त्यानंतर निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन हा त्यांच्या सन्मानजनक जीवनाचा आधार आहे. अशा परिस्थितीत त्यावर आयकराचा बोजा पडणे योग्य मानले जात नाही. पेन्शनला सवलत किंवा करमुक्त श्रेणीत आणलं जावं जेणेकरून वृद्धांच्या खिशावरील अतिरिक्त दबाव कमी होईल, असा तर्क दिला जात आहे. जर यावर गांभीर्याने विचार झाला तर पेन्शनधारकांच्या हातात येणाऱ्या रकमेत मोठा फरक दिसून येईल. महागाई भत्त्याच्या फॉर्म्युलामध्ये बदल करण्याची मागणी तितकीच महत्त्वाची आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा अनुभव असा आहे की बाजारातील महागाई ज्या वेगाने वाढते त्या तुलनेत DA आणि DRची वाढ खूप संथ असते. 6 महिन्यात खर्च खूप वर जातो, पण वाढ अनेकदा मर्यादित दिसते. म्हणूनच आता ही मागणी जोर धरत आहे की महागाई भत्त्याच्या गणनेचा सध्याचा फॉर्म्युला बदलला जावा आणि तो सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार अधिक वास्तववादी बनवला जावा. जर असे झाले तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांची खरी क्रयशक्ती अधिक चांगल्या प्रकारे टिकवता येऊ शकते. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्या पेन्शनधारकांसाठी ज्यांची फेब्रुवारी 2026ची पेन्शन अजून आलेली नाही. अशा परिस्थितीत सर्वात आधी लाईफ सर्टिफिकेटची स्थिती तपासणे गरजेचे आहे. अनेकदा पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र जमा तर करतात, पण तांत्रिक अडचण, डेटा मिसमॅच, अप्रूव्हल प्रलंबित असणे किंवा पडताळणीत अडचण आल्यामुळे पेमेंट थांबते. म्हणूनच केवळ प्रमाणपत्र जमा करणे पुरेसे नाही, तर ते यशस्वीरित्या स्वीकृत होणेही गरजेचे आहे. जे लोक स्पर्श पोर्टल किंवा इतर कोणत्याही डिजिटल पेन्शन प्लॅटफॉर्मचा वापर करतात त्यांनी आपल्या खात्यात लॉग इन करून हे नक्की तपासावे की त्यांचे लाईफ सर्टिफिकेट अप्रूव्ह झाले आहे की नाही. जर स्टेटस पेंडिंग, रिजेक्टेड किंवा एररमध्ये असेल तर पेन्शन थांबू शकते. अनेक पेन्शनधारकांना हे नंतर समजते की कागदपत्रे जमा असूनही बॅक एंड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणूनच बँक, पेन्शन पोर्टल, लाईफ सर्टिफिकेटची स्थिती आणि विभागीय रेकॉर्ड वेळोवेळी तपासणे खूप आवश्यक आहे. आता जर या सर्व गोष्टींकडे एकत्रितपणे पाहिले तर चित्र स्पष्ट होते की 2026चा हा काळ केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूप निर्णायक ठरू शकतो. जर DA आणि DR 60% पोहोचतो, 3 महिन्यांचा एरियर मिळतो, 8व्या वेतन आयोगासाठी मागणीपत्र तयार होते आणि कम्युटेशन रिकव्हरी, अतिरिक्त पेन्शन, पेन्शन टॅक्स फ्री करणे आणि महागाई भत्त्याच्या फॉर्म्युलामध्ये बदल यांसारख्या मागण्यांची तयारी आणि सोबतच काही पेन्शनधारकांच्या थांबलेल्या पेन्शनमध्ये लाईफ सर्टिफिकेटची महत्त्वाची भूमिका, या सर्व गोष्टी येणारा काळ खूप महत्त्वाचा बनवत आहेत. म्हणूनच सतर्क रहा, आपली कागदपत्रे तपासा आणि MX मराठी न्यूजशी जोडलेले रहा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की अशी कोणतीही मोठी आणि कामाची अपडेट सर्वात आधी आणि स्पष्टपणे मिळावी तर MX मराठी न्यूजशी सातत्याने बनून रहा. येथे प्रयत्न हाच असतो की तुम्हाला गुंतागुंतीची बातमी नाही तर समजणारी पूर्ण माहिती मिळावी. आपल्या आसपासच्या कर्मचाऱ्यांपर्यंत, पेन्शनधारकांपर्यंत आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण अनेक लोक केवळ योग्य माहिती नसल्यामुळे आपल्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहतात. शेवटी हेच सांगितले जाईल की 7 मार्च 2026च्या स्थितीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अनेक मोठे संकेत समोर आहेत. 2% महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढून 60% पोहोचण्याची शक्यता, जानेवारीपासून एरियर मिळण्याची अपेक्षा, मार्चमध्ये कॅबिनेट बैठकीकडे लक्ष, 8व्या वेतन आयोगासाठी कम्युटेशन रिकव्हरी, अतिरिक्त पेन्शन, पेन्शन टॅक्स फ्री करणे आणि महागाई भत्त्याच्या फॉर्म्युलामध्ये बदल यांसारख्या मागण्यांची तयारी आणि सोबतच काही पेन्शनधारकांच्या थांबलेल्या पेन्शनमध्ये लाईफ सर्टिफिकेटची महत्त्वाची भूमिका, या सर्व गोष्टी येणारा काळ खूप महत्त्वाचा बनवत आहेत. म्हणूनच सतर्क रहा, आपली कागदपत्रे तपासा आणि MX मराठी न्यूजशी जोडलेले रहा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की अशी कोणतीही मोठी आणि कामाची अपडेट सर्वात आधी आणि स्पष्टपणे मिळावी तर MX मराठी न्यूजशी सातत्याने बनून रहा. येथे प्रयत्न हाच असतो की तुम्हाला गुंतागुंतीची बातमी नाही तर समजणारी पूर्ण माहिती मिळावी. आपल्या आसपासच्या कर्मचाऱ्यांपर्यंत, पेन्शनधारकांपर्यंत आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण अनेक लोक केवळ योग्य माहिती नसल्यामुळे आपल्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहतात. शेवटी हेच सांगितले जाईल की 7 मार्च 2026च्या स्थितीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अनेक मोठे संकेत समोर आहेत.
2% महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढून 60% पोहोचण्याची शक्यता, जानेवारीपासून एरियर मिळण्याची अपेक्षा, मार्चमध्ये कॅबिनेट बैठकीकडे लक्ष, 8व्या वेतन आयोगासाठी कम्युटेशन रिकव्हरी, अतिरिक्त पेन्शन टॅक्स फ्री करणे आणि महागाई भत्त्याच्या फॉर्म्युलामध्ये बदल यांसारख्या मागण्यांची तयारी आणि सोबतच काही पेन्शनधारकांच्या थांबलेल्या पेन्शनमध्ये लाईफ सर्टिफिकेटची महत्त्वाची भूमिका, या सर्व गोष्टी येणारा काळ खूप महत्त्वाचा बनवत आहेत. म्हणूनच सतर्क रहा, आपली कागदपत्रे तपासा आणि MX मराठी न्यूजशी जोडलेले रहा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही.